ओवी, काय झालंय बाळा? अशी तोंड पाडून का बसलीयस? कोणी काय बोललं का तुला? मोनिका काकू काही बोलली का? नाही काकू, कुणीही काही बोललं नाही, पण मलाच वाईट वाटतंय. कसलं वाईट वाटतंय? बाबांनी माझी छोटीशी इच्छा पूर्ण केली नाही. मी जे घ्यायला सांगते तेच घेत नाहीये. मला जे आवडतं तेच द्यायला नाही म्हणतोय. अरे बापरे, असं झालं? असं काय मागितलंस तू त्याच्याकडे? मला गाणं शिकायचंय. मी बाबांकडे बर्थडेचं गिफ्ट म्हणून मागितलं तर त्यांनी नाही सांगितलं. गाण्याचं नाव काढलं तरी चिडतो तो. गाणं? उगाच नको ते खूळ का घेऊन बसलीयस माझ्या डोक्यात? हे बघ, जे शक्य नाहीये ना त्याचा हट्ट नाही करायचा बाळा. गुडगर्ल की नाही तू? तुला माहितीये काकू, आम्ही जेव्हा बेळगावला आबिरच्या घरी गेलो होतो ना, त्याच्या आईला इतर मुलांना गाणं शिकवताना बघितलं. काय मज्जा आली म्हणून सांगू. त्या गाण्यात ना एक वेगळी जादू होती. तेव्हापासून मला वाटतं की मलाही ते शिकायचंय. काकू, मला फोन दे ना, मी त्या काकूंना फोन करते. ओवी नको ना. दे ना. ओवी, हॅलो हॅलो काकू, मी ओवी बोलते. ओवी, तू? अगं मी बोलत असतो की ग. आबिर आबिर. तू? हा, कशी आहेस तू? आबिर, मी ठीक नाहीये रे. काय ग, काय झालं असतं तुला? आबिर, मला गाणं शिकायचंय पण बाबा ऐकत नाहीयेत. त्यांना गाणं आवडत नाही. ओवी, तू एकदम करेक्ट माणसाला फोन लावला असतस बघ. तुला माहितीये का, मी पुण्यात आलोय. काय, तुम्ही पुण्यात आहात? मग मला भेटायला येता आता? आता नाही येऊ शकत बघ, पण जर तुला गाणं शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस. माझ्या आईकडून म्हणतो मी. तुला तर माहितीयेच ना, माझी आई किती छान गाणं गाते ते. पण बाबा त्याला आवडणार नाही, मग तो रागवेल. ओवी, बाबा ऐकत नसेल तर जाऊ दे की ग. मी काय म्हणतो, तुला जे मनापासून वाटतं ना हेच कर म्हणतो मी. तसं पण गाणं शिकणं हे काय पाप नसतं ग. तुझ्या घरात कुणीतरी असेल ना जे तुझं ऐकत असतं बघ. हा, माझी काकू आहे ना. झालं तर तू तिला सांगून टाक मला गाणं शिकायचं म्हणून. ती तुझी नक्कीच मदत करेल बघ. थँक्स आबिर, माझं टेन्शनच गेलं बघ. बाय काकू. अगं हट्टी आहेस तू खूप.